तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। आज मी बनवणार आहे वडापावची रेसिपी। तर तुम्ही मला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या। चला तर आता आपण बघूया वडापावची रेसिपी। इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, चवीनुसार मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची आवडीनुसार, लसूण, लिंबाचा रस, धना पावडर, कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडासा कढीपत्ता, 2 टीस्पून तांदळाचं पीठ आहे आणि बेसन घेतलेलं आहे। तर आता आपण हे बटाटे सोलून घेऊया। आपली बटाट्याची साल काढून झालेली आहे। तर आता मी मॅशरने मॅश करून घेणार आहे। जास्त पण बारीक नाही करायचं, चंक्स थोडे ठेवायचे त्याच्यामध्ये, खाताना व्यवस्थित लागतं मग। वाटण्यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। आणि कढीपत्त्याची पानं थोडी टाकणार आहे मी, थोडा लसूण, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर, घेतलेली आहे, थोडं जिरं वाटणामध्ये मी टाकणार आहे। आता आपण वाटण करून घेऊया। वाटण आपलं रेडी झालेलं आहे, हे बघू शकता, चालू बंद मोड वरती मी केलेलं आहे। आता मी कढई गरम करायला ठेवत आहे। थोडं तेल घेतलेलं आहे, 2 चम्मच। मी जिरं, मोहरी आणि हिंग थोडा घेतलेला आहे, फोडणीसाठी टाकून घेणार आहे। आता कढीपत्त्याची थोडं कापून पानं टाकलेली आहेत। आता जे वाटण केलेलं आहे ते मी टाकून घेणार आहे। आता मी फोडणीमध्येच मीठ थोडं टाकणार आहे, हळद थोडी। आता जो मॅश केलेला बटाटा आहे तो मी फोडणीत टाकून घेणार आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये धना जिरा पावडर थोडी टाकणार आहे। मॅशरने थोडं एकजीव करून घेणार आहे। आता हे मिश्रण थंड करायला मी ठेवणार आहे, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। इथे मी 200 ग्रॅम बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर हळद घेतलेली आहे, सोडा थोडा घेतलेला आहे, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। हे जास्त घट्ट पण आहे, अशी कंसिस्टन्सी ठेवायची। तुम्हाला बनवून घेऊया, तुम्हाला जसे हवे असतील तसे लहान मोठे करू शकता।
तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. आता आपण तळून घेऊया वडी. आता असं डीप करून एक एक वडा सोडून घेणार आहे. मारून घेणार आहे. वडे आता आपण काढून घेऊया. मस्त असे कुरकुरीत असे वडे तळून झालेले आहेत. बघू शकता. आपण चटणीची तयारी करून घेऊया. जो उरलेला चुरा आहे तो चटणी वाटण्यासाठी काढून घेणार आहे मी. त्यासाठी आपल्याला चटणीसाठी थोडा लसूण तेलामध्ये फ्राय करणार आहे. लसूण तळून झालेला आहे, याच्यामध्ये टाकून घेऊया. लाल मिरची पावडर टाकणार आहे. थोडं मीठ. मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ही चटणी बारीक करून झालेली आहे. इथे आपले खमंग असे वडापावची रेसिपी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.